अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांचे दुसरे पूर्ण अवतार मानले गेलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची पवित्र भूमी म्हणजेच गाणगापूर. आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच ठिकाणाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करेन. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी यांचे देऊळ आहे आणि त्या ठिकाणाचं नाव म्हणजे गाणगापूर. आम्ही सोलापूरला उतरलो आणि तिथून जवळपास 108 किलोमीटरचं हे अंतर आहे. अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि पंढरपूर हे सगळंच फिरायचं होतं, त्यामुळे सगळ्याचा मध्य असं सोलापूरला राहायचं आम्ही ठरवलं. सोलापूर स्टेशनपासून गाणगापूरला पोचायला साधारण 2.5 ते 3 तास लागतात. अंतर तसं बरंच आहे आणि मधले काही पॅचेस खराब रस्त्याचे आहेत. गाणगापूर येथे दत्त महाराजांचे दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले आणि त्यांनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले, ह्या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील. जवळपास गेल्या 600 वर्षांपासून या चरण पादुका भक्तांच्या दर्शनासाठी इथे आहेत आणि म्हणूनच इथे बांधले गेले श्री दत्तगुरूंचे निर्गुण पादुका मठ. मंदिरातून आत आल्यावर आम्हाला दिसले असंख्य भाविक जे 12:30ची दुपारच्या आरतीची वाट बघत होते. सर्व दत्त भक्तांना या पादुकांचे दर्शन घेता यावे यासाठी मी जितकं जमेल तितकं शूट केलं. अर्थात आतमध्ये काही निर्बंध असल्यामुळे मला संपूर्णपणे नाही शूट करता आलं, पण TV मधल्या स्क्रीनमध्ये मी बऱ्यापैकी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरापासूनच 2 ते 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे भीमा व अमरजा या 2 पवित्र नद्यांचे संगम. याच ठिकाणी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्यस्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा आदिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांचे पापे धुतली जातात असा इथल्या भक्तांचा विश्वास आहे. म्हणूनच निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान इथे विशेष मानले गेले आहे. इथे स्नान केल्याने प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते, कारण इथली भीमा नदी उत्तर वाहिनी असल्याने ती गंगापेक्षा अधिक पवित्र आहे असे मानले जाते. त्यामुळे इथे आल्याने काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो. याच संगम नदीच्या आवारात आहे एक मोठं भवन, ज्याच्या अगदी मधोमध आहे औदुंबराचं मोठं वृक्ष. असं मानले जाते की एका भक्ताचा कुष्ठरोग आजार बरं करण्यासाठी त्यांनी एका फांदीवर पाणी शिंपडले आणि तिथून हे मोठं औदुंबराचं वृक्ष निर्माण झालं. सर्व भक्तगण कुठलाही नियम, वार, मुहूर्त न पाळता वर्षाचे 12 महिने इथे बसून गुरुचरित्राचे पारायण करू शकतात. याच भवनाच्या बाजूला असलेल्या मंदिरामध्ये स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी येऊन त्यांची रोजची पूजा व नित्यक्रम करत असत. मी जितकं फिरलो आणि जिथे पॉसिबल झालं तिथे मी शूट केलं. जी काही मी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा कृपया स्वीकार करावा.